आज आपण अगदी झटपट अशी दुधी भोपळ्याची भाजी पाहणार आहोत। आपण ही लहान मुलांसाठीही बनवू शकतो आणि मोठ्यांसाठीही बनवू शकतो अगदी झटपट। तर एक दुधी भोपळा घेतलेला आहे, तो आता मी चिरून घेत आहे। अर्ध्या दुधी भोपळ्याची आपण ही भाजी करणार आहोत। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये लहान कट करू शकता किंवा मोठ्या फोडी कट करू शकता। तर हा दुधी भोपळा की नाही मी आता कट करून घेत आहे। पाहू शकता तुम्ही अगदी म्हणजे बारीक बारीक कट केलेला आहे आणि अर्धाच घेतलेला आहे आणि अर्धा रव दिलेला आहे। आता लसूणाच्या 7 ते 8 पाकळ्या घेतल्यात, त्याही छोट्या छोट्या कट करून घेतलेल्या आहेत। आता आपण लगेच बनवणार आहोत। पाहू शकता तेल टाकलेलं आहे 2 चमचे, यामध्ये मोहरी, जिरे 1 चमचा आणि लसूण टाकलेला आहे। हे थोडंसं गोल्डन होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। पाहू शकता अगदी मस्त गोल्डन झालेला आहे। यामध्ये हळद टाकलेली आहे। आता लगेच दुधी भोपळा टाकायचा आणि मस्त असा हा टाकून झाला की खाली वर करून मस्त परतून घ्यायचा आहे। अगदी छान असा आपण हा दुधी भोपळा इथे परतून घेणार आहोत। अगदी पौष्टिक अशी ही दुधी भोपळ्याची भाजी आहे। आता ही लहान मुलांसाठी करत आहे, त्यामुळे मी यामध्ये तिखट टाकणार नाहीये। तर तुम्ही पाहू शकता आपण लहान मुलांच्या टिफिनसाठी म्हणजे अगदी जे कमी तिखट खातात त्यांच्यासाठी बनवत आहे। खूप पौष्टिक आहे। आता मीठ टाकलेलं आहे, चवीनुसार टाका मीठ। आता मस्त असं परतून घेत आहे, अगदी छान असं परतून घेतलेलं आहे। आणि आता 1 मिनिटाची की नाही इथे वाफ घ्यायची, कमी गॅसवर घ्यायची। हे पहा 1 मिनिटाची वाफ पण घेऊन झालेली आहे। पुन्हा चांगला असा हलवायचा मस्त असं खालीवर करून। एका वाफमध्येच आपला हा दुधी भोपळा इथे शिजतो। तुम्ही पाहू शकता अगदी कवळा होता। जर निब्बर असेल तर आपल्याला आहे ना 2 वाफ घ्यावा लागतात, निब्बर असेल तर। हा मस्त असा हलवून घेतलेला आहे। आता पाहू शकता पुन्हा झाकण ठेवले थोडं आणि आता हे पहा झाकण काढलेलं आहे आणि पुन्हा एकदा हलवून घेतलेलं आहे। चांगला असा आपलं खालीवर करून मस्त हलवलेला आहे। तर आता पाहू शकता इथे की नाही थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। आता इथं 2 ते 3 चमचे तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकू शकता। जर असं जाडसर असेल तरीही जमतं, मी थोडंसं बारीक केलेलं आहे। मस्त असं आपण हे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आज जसं आपण खारं वांग करतो तसं म्हणायला काही हरकत नाही की आपण हे दुधी भोपळाही खाराच केलेला आहे, कारण यामध्ये आपण इथे तिखट कोणतंच वापरलं नाही, लाल नाही, हिरवी मिरचीही नाही। तर पाहू शकता आपला दुधी भोपळा इथे शिजलेला आहे। अगदी मस्त अशी आपली ही दुधी भोपळ्याची भाजी होते। किती मस्त दिसत आहे आणि खाण्यासाठी ही खूप टेस्टी लागतो आणि खूप पौष्टिक असतो। जे वेट लॉस करतात त्यांच्यासाठी ही हा दुधी भोपळ्याची भाजी खूपच मस्त आहे आणि सगळ्यांसाठी चांगली आहे। हे खायलाच पाहिजे आठवड्यातून 2 ते 3 वेळा। तर पाहू शकताय किती मस्त अशी आपली ही दुधी भोपळ्याची भाजी अगदी झटपट झालेली आहे। हे पहा, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।